अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार होण्यासाठी जे तांदूळ आणि डाळीचं प्रमाण असते ते एकदम परफेक्ट जर घेतलं तर खूप छान अशा ह्या मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तयार होत असतात. तर आज आपण हेच बघणार आहोत की इडलीचं बॅटर जे आहे ते एकदम परफेक्ट कसं तयार करायचं आणि त्यापासनं मऊ लुसलुशीत इडली तयार कशा करायच्या. तर त्यासाठी इथे मी 3 कप तांदूळ घेतले आणि 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मेथीदाणे घेतलेले आहेत. तर हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट असं आहे. त्यानंतर हे सर्व डाळ आणि तांदूळ जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर 3 ते 4 वेळा हे मिश्रण जे आहे ते धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी घालून 6 तास ही डाळ तांदूळ जे आहे ते भिजत ठेवायचे आहेत. 6 तासानंतर बघू शकता डाळ तांदूळ आणि मेथीदाणे जे आहेत ते छान असे भिजलेले आहेत आणि बॅटर जे आहे ते एकदम छान तयार झाल्या पाहिजे. त्यासाठी इथे मी 1 कप जाड पोहे भिजवून घेतलेले होते. तर ह्या मिश्रणामध्ये जाड पोहे घालायचे, त्यामुळे इडलीचं बॅटर जे आहे ते एकदम छान असं तयार होते. तर आता हे सर्व मिश्रण जे आहे मी ते एकदम बारीक दळून घेत आहे मिक्सरला. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की इडली फुगत नाही, जाळीदार होत नाही किंवा मऊ होत नाही, कडक होतात. तर त्यासाठी इडलीसाठी जे प्रमाण लागते, इडलीचं बॅटर तयार करण्यासाठी जे प्रमाण लागते ते एकदम परफेक्ट घ्यायचं आहे. म्हणजे 3 कप तांदूळ, 1 कप उडदाची डाळ आणि 1 चम्मच त्यामध्ये मेथीदाणे घालायचे. त्यामुळे एकदम परफेक्ट असं हे बॅटर तयार होते. तर सर्व डाळ तांदूळ बारीक करून घेतल्यानंतर मी एका भांड्यामध्ये ठेवलेले होते मिश्रण आणि 12 ते 15 तासानंतर खूप छान असं हे फर्मेट झालेलं आहे इडलीचं बॅटर.